1975ला गंगावेश ते रंकाळा स्टँड रोडवर पाडळकर भाजी मंडई अस्तित्वात आली। 2000 सालापर्यंत या मंडईत मोठी उलाढाल व्हायची। त्यानंतर मात्र या मंडईला उतरती कळा लागली। सध्या तर पाडळकर मार्केट म्हणजे सर्वात गलिच्छ मंडई झाली आहे। कसल्याही मूलभूत सुविधा नसल्याने आणि पार्किंगसाठी जागा नसल्याने ग्राहकांनी सुद्धा या मंडईकडे पाठ फिरवायला सुरुवात केली। आता तर ही मंडई ओसच पडली आहे। काही नाश्ता आणि चहा विक्रेत्यांनी या मंडईत व्यवसाय सुरू केला असून माणसांपेक्षा मोकाट जनावरांचाच वावर जास्त अशी पाडळकर मार्केटची परिस्थिती आहे। मंडई भाजीची की समस्यांची, कचरा आणि घाणीचं साम्राज्य, स्वच्छतागृहांची वानवा किंवा दुरावस्था, कुठे छत नाही तर कुठे शिस्त नाही, ग्राहक आणि विक्रेते यांची व्यथा आणि महापालिका प्रशासनाची अनास्था यावर बी न्यूजची विशेष वृत्तमालिका मंडई भाजीची की समस्यांची। कोल्हापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात म्हणजे गंगावेश जवळ सन 1975 मध्ये पाडळकर भाजी मंडईची उभारणी झाली। गंगावेश ते रंकाळा स्टँड या रस्त्याला लागूनच ही मंडई असल्यानं ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आपला भाजीपाला फळभाज्या घेऊन या मंडईत यायचे। जागा कमी असली तरी अगदी दाटीवाटीनं बसून विक्रेत्यांचा चांगला व्यवसाय व्हायचा। त्यामुळे कधी काळी पाडळकर मार्केट गजबजलेलं असायचं। सन 2000 सालापर्यंत पाडळकर मार्केट तसं सुस्थितीत होतं, पण स्वच्छतेचा अभाव, जागेची अडचण आणि जवळ सुरू झालेली ऋणमुक्तेश्वर मंडई यामुळे पाडळकर मार्केटकडे ग्राहकांनी पाठ फिरवली। सध्या तर ही मंडई ओस पडलेली असते। इथं माणसांपेक्षा जनावरांचाच वावर जास्त असतो। पाडळकर मार्केटमध्ये कायमच अस्वच्छतेचं साम्राज्य असतं। मोकाट जनावरांचं मलमूत्र, भटकी कुत्री यातून हा परिसर बकाल बनलाय। नाही म्हणायला पाडळकर मार्केटमध्ये 4-5 विक्रेते मोड आलेली कडधान्य विक्रीस बसलेले असतात, तर अन्य जागा धान्य विक्रेत्यांनी व्यापली आहे। मंडईच्या एका बाजूला किराणा आणि भांडी विक्रेत्यांची दुकानं आहेत, तर रस्त्याकडील बाजूला लॉटरी सेंटर, चहा नाश्ता सेंटरच्या गाड्यांचा सुळसुळाट झालाय। महापालिकेला 1 रुपयाही न देता त्यांचा व्यवसाय सुरू आहे। पण इथला कचरा, अस्वच्छता पाहिल्यानंतर कोल्हापुरातील सर्वात गलिच्छ मंडई अशी सध्या पाडळकर मार्केटची ओळख झाली आहे। त्यामुळे या मंडईबाबत आता महापालिका प्रशासनाला विचार करण्याची वेळ आली आहे।